नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्ड प्रकरणामध्ये नवा वाद समोर आल्याचं पाहायला मिळालं। सेन्सॉर बोर्डाने ढसाळांच्या कुटुंबियांना दलित म्हणून हिणवल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही मराठी दलित कधीपासून चित्रपट काढता? सेन्सॉर बोर्डानं ढसाळ कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिलेली आहे आणि ढसाळ कुटुंबीय अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत। आम्हाला असं बोलले गेले की तुम्ही मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर, काय गरज आहे, तुम्ही काय करणार आहात? आणि दलित पॅंथर जरी असली तरी आता ती काय करू शकते, अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला। आणि महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय येऊन का बसतो? पहिली गोष्ट म्हणजे त्याला मराठी येत नाही, तो हिंदीमध्येच बोलत होता, म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमानच झाला ना। तर आपल्याला यावर ॲक्शन घेणं फारच गरजेचं आहे आणि या पद्धतीचं वाक्य ज्याने वापरलंय त्यासाठी आम्ही त्याच्यावर अॅट्रॉसिटीची केस टाकणार आहोत। तर आपण पाहतोय की सेन्सॉर बोर्डाची ढसाळ कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक पाहायला मिळालेली आहे आणि ढसाळ कुटुंबीय अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत। नामदेव ढसाळ आणि सेन्सॉर बोर्ड प्रकरणामध्ये नवा वाद उफाळून आलेला आहे। सेन्सॉर बोर्डाने ढसाळांच्या कुटुंबियांना दलित म्हणून म्हणवलेलं आहे। आणि याच सगळ्या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। जो रवींद्र सिंग, कोण नामदेव ढसाळ? मराठी माणूस आणि त्यातनं दलित, मग कोण ओळखणार नामदेव ढसाळला? म्हणजे आता जातीने माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे। हे आम्ही म्हटलं की लोकांना राग येतो। अरे तुमच्यातला मराठी माणूस, तुमच्यातली मराठी माती आग कधी लागणार त्याला? एवढे धडधडीत अपमान आपल्या डोळ्यासमोर होत आहेत, आपण असे कसं व्हायचं आपलं? हा रवींद्र सिंगला उद्या भीती वाटली पाहिजे ऑफिसला जाताना की आपलं कानफड फुटणार आहे म्हणून। अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। रवींद्र सिंग नावाचा एक अधिकारी तिथं आहे सेन्सर बोर्डामध्ये, त्यांनी त्या ढसाळांना म्हणाले, डॉक्टर ढसाळांना, की तुम्ही मराठे आणि वरून दलित, तुम्ही सिनेमा कसं काढू शकतात? आजची घटना ही जी आहे, ज्या पद्धतीचं वर्तन झालेलं आहे, ती काळीमा फासणारी आहे। सोमवारी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू आणि असं पुढच्या काळात होता कामा नये, अशा पद्धतीची दंडात्मक कारवाई त्या रवींद्र सिंग नावाचा जो सेन्सर बोर्डामध्ये अधिकारी आहे त्याच्यावर झाली पाहिजे। मला असं वाटतं की अशा पद्धतीचं खरोखरच त्या ठिकाणी जर घडलं असेल तर त्याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे। मी स्वतः या संदर्भामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांशी या संदर्भातली चर्चा करेन आणि दिल्लीच्या सेन्सॉर बोर्डामध्ये एखादा सदस्य दलितांनी चित्रपट काढू नये अशा पद्धतीची भूमिका जर मांडत असेल तर ते निषेध करण्यासारखं आहे आणि त्या संदर्भातली भूमिका नक्कीच कारवाई करण्यासंदर्भातली चर्चा मुख्यमंत्री महोदय करतील याची मला पूर्ण खात्री आहे।